अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रिय मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 4, अनुभवी शेतकरी। तर मुलांनो, अनुभव अनुभव म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? अनुभव म्हणजे मुलांनो तजुर्बा। तर चला आज पाहूया आपण अनुभवी शेतकरीची ही एक छानशी गोष्ट। आयुष्यभर कबार कष्ट करून रामरावांनी 8 एकरांची शेती स्वतःच्या मालकीची केली। एकीकडे शून्यातून विश्व निर्माण केल्याचा आनंद रामरावांच्या मनात होता, तर दुसरीकडे आपली 3ही मुले नीट शिकली नाहीत आणि शेतीच्या कामाला हातभार लावत नाहीत या चिंतेने त्यांचे मन घरसले होते। तर मुलांनो, रामराव हे शेतकरी होते आणि त्यांनी आयुष्याची खरी सुरुवात जेव्हा केली तेव्हा त्यांची काहीच नव्हता। शून्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे काही न होऊनही आपल्या कष्ट आणि आपल्या मेहनतीवर आपली जागा बनवणे किंवा यश पाणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणे हे। तर रामरावांनी 8 एकरची शेती स्वतःच्या मालकीची म्हणजेच स्वतःची खरेदी केली होती आणि त्यांना 3 मुले होती मुलांनो। पण 3ही मुले नीट शिकली नव्हती आणि शेतीच्या कामालाही आपल्या वडिलांच्या संगती हातभार लावत नव्हती। तर रामरावांना ह्याचा खूप टेन्शन होता, त्यांना फिकीर होती की काय होणार आहे। उतार वयामुळे आता कामही होत नव्हते, त्यात मनाच्या या रोगाला कोणतेच औषध लागू पडत नव्हते। बिछाण्यावर पडल्यावर रामरावांच्या डोक्यासमोर 8 एकरांचा हिरवागार पट्टा ओसार पडल्याचे दुःस्वप्न तळून जायचे। जीव घाबराघुबरा व्हायचा, पण 3ही मुलांना फिकीर नव्हती। 22-25 वर्षाचे हे तगडे तरुण गावभर हिंडत गप्पा मारत। तर मुलांनो, रामरावांची मुलं खूप आळशी होती, त्यांना कुठलाही काम येत नव्हता आणि ती शिकलेलीही नव्हती। पण रामरावांनी कबार कष्ट करून स्वतःच्या मालकीची केलेली जमीन, रामराव जेव्हा विश्राम करायचं तर त्यांच्या नजरेसमोर तो 8 एकरचा शेत हिरवागार त्यांना ओसाड दिसायचा, कारण त्यांना ही काळजी होती की आपल्यानंतर आपली मुलं काय करणार। त्यांना तर ह्या कामासाठी लाज वाटते, शेतीची कामे करत नाही आणि शिकलीही नाही म्हणजेच माझी ही जमीन आता वशार होणार आहे। तर हा एक चिंता रामरावांच्या मनात अटकलेली होती आणि त्यांनी त्यांचं मन घरासले होते। दिवस रात्र त्यांना हीच एक चिंता होती की आता या मुलांचा काय होणार आहे। मुलांनो, जसा रामराव आपल्या मुलांसाठी चिंता करतात तसेच आपले बाबाही, आपले आई वडीलही आपल्यासाठी चिंता करतात। म्हणून मुलांनो, आपले बाबा, आपले वडील आणि आपली आई जे काही आपल्याला सांगतात ते मनापासून ऐकावा व त्यावर अंमलही करा। तर चला आता पाहूया रामराव आपल्या मुलांना कुठल्या पद्धतीने समजवतात ते आपण पुढच्या इनातला पाहूया। तर हे तगडे तरुण गावभर हिंडत गप्पा मारत आणि फक्त जेवायला घरी वेळेवर येत। रामरावांना काय करावे हेच कळेना। तर मुलांनो, हे तिघीही भावा दिवसभर गावात हिंडत, त्यांना काही काम नव्हतं, गावभर हिंडत आणि फक्त जेवायला वेळेवर अगदी टायमावर घरी येत। रामराव अगदी चिंताग्रस्त होते, त्यांना काय करावे हेच कळत नव्हते। एके दिवशी डॉक्टरांकडे जाण्याच्या उद्देशाने रामराव घराबाहेर पडले। दवाखान्यात न जाता पेठेतल्या एकमेव बँकेत गेले। बँकेच्या व्यवस्थापकांशी अर्धा तास चर्चा केली आणि परत घरी आले। आता रामराव मुलांनो डॉक्टरांकडे जाण्याच्या उद्देशाने म्हणजेच
की मी आज डॉक्टरकडे जाते हा विचार करून ते घराबाहेर पडले. परंतु ते डॉक्टराशी नाही गेले. तर ते कुठे गेले? ते गेले बँकेत. बँकेत जाऊन त्यांनी बँकेच्या व्यवस्थापकांशी म्हणजेच बँकच्या मॅनेजरशी अर्धा तास चर्चा केली आणि घरी परत आले. रात्री रामरावांच्या पत्नीने सर्वांना जेवायला बोलावले. जेवण्यापूर्वी रामराव मुलांना म्हणाले. आता जेवणाची वेळ झाली होती. रामरावांच्या पत्नीने जेवण ताटात वाढलं आणि मुलांना आणि रामरावांना हाक मारली जेवायला. परंतु जेवण्यापूर्वी रामराव आपल्या मुलांना काय म्हणाले ते पहा. मुलांनो, आता मी थकलोय. माझ्यानंही शेतीवारीची कामं होणार नाहीत. तुम्हालाही शेतीची कामं करायला कमीपणा वाटते. बँकेत मी तुमच्यासाठी कर्जाची सोय करून आलोय. तुम्हाला प्रत्येकाला 5 लाख रुपये कर्ज मिळेल. त्यातून तुम्ही पोटापाटाचा धंदा करा. तर मुलांनो, आता रामरावांनी आपल्या मुलांना जेवण्याआधीच सांगितलं आहे की आता माझ्यानी शेतीची कामे होत नाही. मी आता थकलोय आणि तुम्हालाही शेतीची कामं करायला लाज वाटतं. तर मी बँकेतून तुमच्या कर्जाची सोय करून आलाय. तर एका किती मिळणार आहेत मुलांनो? 5 लाख रुपये. कर्जासाठी जमीन गहाण ठेवायचं ठरले. मुलांनो, बँक आपल्याला कर्ज देतं, पैसे देतं. तर त्याऐवजी आपल्याला बँकमध्ये आपली कुठलीही वस्तू ठेवणे गरजेचे असतं. त्या वस्तूच्या बदले आपल्याला बँक कर्ज देतं. जसं सोने आहे, सोने तारण कर्ज असते, जमीन असतं, वाहतूक असतं, घर असतं. हे सारी चीज असतात की आपण ती गहाण ठेवून बँकेकडून पैसे घेऊ शकतो. तर रामरावांनी कबार कष्ट करून 8 एकराची जी जमीन आपल्या स्वतःच्या मालकीची केली होती ती गहाण ठेवण्याचा विचार केला आहे आणि मुलांना सांगले. फक्त तुम्ही एक काम करा. गावातल्या बँकेच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाने 10,000 रुपये भरून आपापलं खातं बँकेत काढा. कागदपत्रांची जमवाजमवी केली आहे. आता रामरावांनी पुढे काय सांगितलं मुलांना की मुलांनो, तुम्ही फक्त एकच काम करा की आपल्या गावाच्या बँकेत खाता खोला आणि 10,000 आपल्या खात्यावर जमा करा आणि जी कागदपत्र लागणार आहेत बँकेला आणि कर्जासाठी ते सर्व मी जमवली आहेत. पहा मुलांनो, वरील कसे असतात. आयुष्यभर कबार कष्ट करून मेहनत करून जी जमीन त्यांनी आपली केली होती ती आज ती गहाण ठेवायचा विचार करतायत आपल्या मुलांसाठी. आता मुले काय करतायत ते आपण पाहूया. नियमाप्रमाणे म्हणजे मुलांनो कायद्याने. मुलांनो, ह्या चित्रात पहा. रामराव आपल्या मुलांना समजवत आहेत की मुलांनो, आता बँकेत जा, खाता खोला आणि 10,000 रुपये आपल्या नावावर जमा करा. मी 5 लाख बँकेकडून कर्ज घेऊन तुम्हाला देणार आहे. त्या 5 लाखांनी मुलांना काय करायचं आहे तर त्या 5 लाखांचा मुलांनी धंदा सुरू करायचा आहे. रामरावांची पत्नीही इथं दिसत आहे. जेवण ताटात वाढलेलं आहे. आता मुले काय करणार आहेत नक्की ते आपण पाहूया. मुलांना खूप आनंद झाला. प्रत्येकाच्या डोळ्यासमोर 5 लाखांचा आकडा तळत होता. त्यानंतर हे 10,000 कुठून आणायचे असा प्रत्येकजण विचार करू लागला. त्या रात्री तिन्ही मुले बराच वेळ चर्चा करत एकत्र बसली. आता मुलांनो, जसा रामरावांनी मुलांना सांगितलं की 5 लाख तुम्हाला एकाला मिळणार आहेत धंदा करण्यासाठी, तर मुला खूप आनंद झाली, खुश झाली. पण आता त्यांना हाही विचार आला की ते 5 लाख घ्यायपूर्वी आपल्याला 10,000 बँकेत जमा करायचे आहेत. तर ते कुठून आणणार? या रात्री तिघेजण एकत्र बसून विचार करू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी कुठेतरी पेटत मित्रांकडे उसनवारी करण्यासाठी गेली. पण कोणाचेच काम झाले नाही. रामराव या सर्वांचा कानोसा घेत होते.
दुपारच्या वेळी तिन्ही मुले रामरावांना निरोप घ्यायला आली. आम्ही शहरात चाललो आहोत. महिनाभरानं 10,000 रुपये कमवून आणू, तेव्हाच घरी परतू. एवढे बोलून तिघे पाठीवरच्या पिशव्या सांभाळत गेले सुद्धा. तर मुलांनो, आता रामरावांची मुले पूर्ण दिवस गावभर हिंडली फिरली आपल्या मित्रांकडे की आम्हाला उसनेवारी द्या, उसनेवारी द्या, पण कुणीही त्यांना पैसे दिले नाही. आता हा रामरावांना सांगायला आली मुले की आता आम्ही कुठं चालले आहोत, शहरामध्ये चालले आहोत आणि जतपर्यंत 10,000 आम्हाला मिळत नाही तत्पर्यंत आम्ही घरी परतणार नाही. शहरात या तिघांना कोणीही महिना 10,000 रुपये पगाराने नोकरीवर ठेवले नाही. मोठ्या मुलाला मालाच्या दुकानात 7,000 रुपये पगाराची नोकरी मिळाली. मधल्याला हॉटेलमध्ये स्वच्छता करण्याची 5,000 रुपये पगाराची नोकरी मिळाली. धाकटा मुलगा दिवसभर फिरून कुठेच नोकरी मिळत नाही म्हणून बसस्थानकामधल्या रसवंती गुहात 6,000 रुपयांच्या पगारावर नोकरीस राहिला. मुलांनो पहा, जिथं शिक्षण नाही तिथं काहीच नाही. ही मुले शिकली नव्हती, यांना शहरात जाऊनही नोकरी मिळाली नाही. ही दिवसभर फिरली. एकाला मोठ्याला किराणा मालाच्या दुकानातलं नोकरी मिळाली, पण किती पगार? तर 7,000 रुपये पगार. दुसऱ्याला हॉटेलमध्ये स्वच्छता करण्यासाठी नोकरी मिळाली आणि तिसऱ्याला बस स्टँडवर रसवंती गुहात 6,000 रुपये पगाराची नोकरी मिळाली. हॉटेलमध्ये स्वच्छता करण्यासाठी म्हणजेच हॉटेलची साफसफाई करण्यासाठी, बासने धुण्यासाठी, टेबल चेअर साफ करण्यासाठी, आणि रसवंती गुहा म्हणजे बस स्टँडवर गन्न्याच्या रसाची जी दुकान असते तिथे नोकरी मिळाली. पहिल्या दिवशी खूप भूक लागली म्हणून थोरल्याने पोत्यातले मूठभर शेंगदाणे उचलले आणि तोंडात टाकले. हे मालकाने पाहिले. थोरल्याला कडक शब्दात सोनावले. त्याचा अपमान केला. थोरल्याला घरातल्या कोपड्यात भरलेल्या शेंगांची पोती आठवून लागली. खाली मान घालून तो पोती उचलू लागला. मधल्या मुलाची तर हॉटेलातील साफसफाई करून पुरती वाट लागली. दिवसभर हात ओले राहिल्यामुळे पांढरे फटक पडले. नाकाला हॉटेलमधल्या पदार्थांचा वास नकोसा झाला. त्याला आपल्या वावरातला पाट आठवू लागला. खलखल पाण्याचा पाट साऱ्या पिकाला पाणी पाजत पुढे जातो. तर मुलांनो, आता तिघा भावांची अगदी खूपच वाट लागली होती. म्हणजेच मोठ्याला भूक लागली. आता त्यांच्याकडे काही नव्हतं. भूक लागली म्हणून त्यांनी पोतीतले मूठभर शेंगदाणे उचलून तोंडात टाकले. मालकाने हे पाहिले. मालकाने पाहताच मोठ्याला खूप कडक शब्दात ऐकवले. तेव्हा मोठ्याला आपल्या घरातली कोपड्यातलं ठेवलेली शेंगदाण्याची पिशवी याद आली. पोती आठवून आली की आपले वडील कबार कष्ट करून आपल्यासाठी किती सोय करतात आणि आज आपण दुसऱ्याच्या इकडे नोकरी करायला आलेलो आहोत. आणि दुसरा दिवसभर स्वच्छता करत करत त्याचा हातही पांढरे फटक पडले होते. निर्मल नितळ पाणी, हिरवं शेत पाहून मनाला तरतरी येते आणि इथे यापेक्षा शेतातला पाणी देणं सोपं असा विचार करून तो काम करत राहिला. मुलांनो, ही स्थिती कुणाची होती माहिती आहे? हॉटेलमधल्या मुलाची. धाकट्याची ही परिस्थिती फार वेगळी नव्हती. ऊसाच्या रसाचे पैसे पाहून त्याला आपल्या मळ्यातल्या ऊस आठवला नसता तरच नवल. म्हणजे ऊसाचे हे 5 आणि 10 रुपये जमा करून त्याला आपल्या मळ्यातले ऊस आठवू लागले की आपल्या मळ्यातलं होणारे हे ऊस आज आपण दुसऱ्याची नोकरी करत आहोत. नोकर बनून इथं ते ऊसाचे रस आपण इकत आहोत. गावाहून येणाऱ्या माणसांना टाळत तो तिथे काम करू लागला. ऊसाच्या मोळ्या वाहताना
दमछाक होई. एवढेच काम आपण घरी केलो असतो तर, असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. आता तिन्ही मुले आपल्या घरची आठवण करू लागली. मुलांनो, आता त्यांना आपल्या घरी आपला घर आणि आपली शेती ह्याचं महत्त्व कळू लागला की आपल्या शेताची काय महत्त्व आहे. आपण आज जर आपल्या शेतातलं राबलं असतं आणि मेहनत केली असती तर आज आपल्याला ही दुसऱ्याची नोकरी करायला, नोकर बनून राहायला गरज नसती. त्या पहिल्या रात्री तिघांनी फोनावरून एकमेकांना आपापली नोकरी कशी छान आहे, आरामशीर आहे असे खोटेच सांगितले. इकडे रामराव व त्यांची पत्नी आपल्या मुलांच्या विचाराने व्याकुल झाले होते. रामराव पत्नीला धीर देत म्हणायचे, अगं, मुलं काय वनवासाला नाही गेली. त्यांच्या पंखांची ताकद नको का आजमावायला? मी शक्कल लढवली आहे की. रामराव आपल्या पत्नीला धीर देत म्हणायचे की तू टेन्शन नको घेऊ. आपली मुलं कुठे वनवासाला म्हणजे जंगलातलं नाही गेलेली आहेत. मी त्यांची ताकद, त्यांची मेहनत करायची किती ताकद आहे तीच माहिती करायला, त्यांना जाणीव देण्यासाठी शक्कल लढवली म्हणजे अक्कल लढवली आहे. असं बोलून ते आपल्या बायकोला म्हणजेच आपल्या पत्नीला आणि त्या मुलांच्या आईला धीर देत असे. पण स्वतःही व्याकुल होतं आपल्या मुलांसाठी. एक वडील, एक बाप असाच व्याकुल होतं मुलांनो आपल्या मुलांसाठी. एक महिन्यानंतर एके दिवशी तिघेही मुले अगदी अशक्त होऊन थकून घरी आली. रामराव नुकतेच शेतावरून आले होते. मुलांच्या दुर्मुखलेल्या चेहऱ्याकडे पाहून त्यांना दया आली, पण ते काहीच बोलले नाहीत. शेवटी मुलेच म्हणाली, बाबा, आम्ही चुकलो. एका महिन्यात 10,000 रुपये आम्ही कमवू शकलो नाही. आम्हाला माफ करा. आता मुलांनो, ही मुले रामरावांची घरी आली 1 महिन्यानंतर आणि कुठल्या अवस्थेत घरी आली तर अशक्य होऊन, थकून. रामरावांनी त्यांच्या चेहऱ्यावर पाहिले तर त्यांना खूप आपल्या मुलांवर दया आली, पण ते काहीच बोलले नाही. शेवटी मुलांनी काय केलं? हात जोडलं आणि आपल्या वडिलांच्या पुढे उभे राहिले आणि म्हणाले, बाबा, आम्हाला माफ करा. आम्ही 1 महिन्यातलं 10,000 रुपये कमवू शकलो नाही. आम्हाला तुम्ही माफ करा. रामरावांनी आपल्या मुलांना समजूत घातली. आता थोरला म्हणाला, काय म्हणाला पहा, बाबा, माझ्या लक्षात आले की बाहेर इतके कष्ट करण्यापेक्षा आपल्या शेतात आम्ही राबलो तर अधिक पैसे मिळतील. शिवाय आपल्या मर्जीप्रमाणे निसवरीपणाने काम करायला मिळेल. धाकटा म्हणाला, तुमच्या घराच्या गुरांच्या पिकांच्या सहवासात राहता येईल. पैसे पण मिळतील, प्रेमही मिळेल. मधला हळहळत बोलला, उद्यापासून आम्ही तिघेही आपल्या शेतातच राबुनी निःस्वार्थ फुलवू नको. आम्हाला कर्ज नि पैसे, तुम्ही फक्त आम्हाला मार्गदर्शन करा. तिघेही बोलले. आता जेव्हा तिघांनाही कळले की आपण स्वर्गात नरकामध्ये गेलो होतो, तेव्हा त्यांना आपल्या शेतीची आठवण, आपल्या शेतीचं महत्त्व समजून आला. आता ते आपल्या बाबांना म्हणत आहेत की आम्हाला आता कर्ज नको आणि आम्हाला पैसेही नको. आता फक्त तुम्ही आम्हाला मार्गदर्शन म्हणजेच तुम्ही आम्हाला गायडन्स करा, तुम्ही आम्हाला आयडियाज द्या आणि आम्ही काय करू, आता तुमची शेती सांभाळू, आम्ही शेती करू. रामराव व त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आले. रामराव पुरे होत म्हणाले, मुलांनो, शहरात नोकरी मिळवण्यापेक्षा तुमची कष्ट करण्याची क्षमता तुम्ही नक्कीच ओळखली आहे. बालांनो, हेच मी तुम्हाला सांगत होतो. आपली स्वतःची पिकाऊ जमीन असताना का इकडे तिकडे भटकायचं? हाताचं सोडून पलत्याच्या मागं लागायचं? न लाजता शेतीचे कामे करा, स्वाभिमाने जगा. या काळ्या आईची जितकी सेवा कराल तितका फायदा तुम्हाला होईल, हा माझा अनुभव आहे.
तर मुलांनो, आता रामराव आपल्या मुलांना कवेत घेत समजवत आहेत की मुलांनो, नोकरी करण्याची तुमची किती क्षमता आहे ती तुम्ही पाहिली आहे. आणि जर आपली स्वतःची मालकीची जमीन आहे आणि तीही पिकाची जमीन आहे, तर आपण कशाला इकडं तिकडं भटकायचं. त्या मातीची तुम्ही जितकी सेवा कराल, म्हणजे काल्या आईची, म्हणजेच मुलांनो त्यांच्या मातीची, शेतातल्या मातीला काली आई म्हटलेली आहे. तर याची जितकी सेवा कराल तितका तुम्हाला फायदा होईल. असा अनुभव कुणी सांगितलं? तर रामरावांनी सांगितलं आपल्या मुलांना. आपल्या मेहनतीने शेतातलं पीक पिकवा आणि स्वाभिमानानं जगा, असं रामरावांनी सांगितलं. मुलांनी मान डोलवल्या. त्यांच्या डोळ्यात आत्मविश्वास पाहून रामराव मनोमन निश्चित झाले. आता रामरावांना जी इजा झाली होती, त्यांना चिंता गरजली होती, आता ती चिंता दूर झाली होती. आता रामरावांनी आपल्या मुलांच्या डोळ्यातला आत्मविश्वास पाहिला होता. आता ते चक्क निश्चित झाले होते. मुलांनो, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. ह्याचे प्रश्न उत्तर घेऊन लवकरच आम्ही येणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा बटन प्रेस करा, म्हणजेच प्रश्न उत्तरांची लिंक आपल्या मोबाईलवरती आपोआप येईल.